नमस्कार मंडळी. तर आज इथे अगदी हलवाईच्या दुकानात मिळतात ना तसेच मिनी समोसे क्रिस्पी कुरकुरीत कमी वेळेत आणि कमी खर्चात घरच्या घरीच बनवले आहेत. तर त्यासाठी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे आणि पाव कप बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा नक्की टाका, कारण त्यामुळे समोसे छान क्रिस्पी होतात. आणि इथे छोटा 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे इथे 1 चमचा मीठ टाकले आहे. पाव कप थंडच तेल घेतले आहे. तेल एकदम पिठामध्ये न टाकता थोडं थोडं टाकून पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पिठाला तेलाचे मोहन अगदी व्यवस्थित लावून घ्यायचे. जर तेलाचे मोहन कमी झाले तर समोसा जास्त वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीत राहणार नाही. जे शिल्लक राहिलेलं तेल होतं तेही मी पिठामध्ये टाकून व्यवस्थित पिठाला लावून घेतलं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पिठाचा असा मुटका तयार झाला, म्हणजे आपलं मोहन पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे. तर आता इथे थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्टसरच मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पीठही मळायचं नाही, नाहीतर समोसे काही वेळाने नरम पडतील. तुम्ही इथे पाहू शकता चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्टच मळून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनटं पीठ झाकून बाजूला ठेवूया. तोपर्यंत इथे आपण चटपटीत अशी समोश्यासाठी भाजी बनवून घेऊया. त्यासाठी काही मसाले घेतले आहेत. 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, 10 ते 12 काळी मिरीचे दाणे. हा मसाला मिक्सरमध्ये जाडसरच वाटून घेतला आहे. हलवाईचा हा सिक्रेट मसाला आहे, त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून साधारण गरम झाल्यावर अर्धा चमचा आल्याची पेस्ट टाकून काही सेकंदासाठी परतून घेतली. आता जो मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता तो टाकून 3 ते 4 सेकंद तेलामध्ये छान परतून घेतला आणि पाव चमचा हिंग टाकले आहे. मध्यम आकाराचे 4 उकडलेले बटाटे मॅशरने मॅश करून ते टाकले आहेत. मॅश केलेले बटाटे मसाल्यामध्ये 1 मिनिट परतून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा घरगुती लाल मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यामुळे भाजीला छान कलर येईल, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा चाट मसाला टाकलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर या भाजीमध्ये हिरवे वाटाणे थोडेसे शिजवून यामध्ये टाकू शकता. खूप मस्त अशी चटपटीत भाजी आपली तयार झालेली आहे आणि इथे कणिकही भिजलेली आहे. पुन्हा एकदा पीठ चांगले मळून घेतले. मंडळी, तुम्हाला एकच निवेदन आहे की रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पिठाचे इथे आपण छोटे छोटे एकाच साईजचे गोळे करून घेऊया, म्हणजे आपण जे समोसे करणार तेही एकाच साईजचे होतील. आता गोळा हातावर थोडासा प्रेस करून लांबट अशी पारी लाटून घेऊया. सुखे पीठ न लावता पारी इथे लाटून घेतली, कारण पीठ पोलपाटाला अजिबात चिकटत नाही. जर चिकटत असेल तर थोडासा मैद्याचा वापर किंवा गव्हाच्या पिठाचा वापरही आपण इथे करू शकतो. तुम्ही पाहू शकता जास्त जाड किंवा पातळ अशी पारी लाटली नाही, मध्यमच लाटलेली आहे आणि एका पारीचे 2 समोसे तयार होतात. तर इथे साईडच्या ज्या कडा आहेत त्याला थोडेसे पाणी लावून घेतले, म्हणजे कडा व्यवस्थित चिकटतील आणि सारण भरल्यावर बाहेर येणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने कडा चिकटवल्या आहेत आणि त्यामध्ये आता भरपूर असं सारण भरून घेतलं. आता वरच्या ज्या कडा आहेत त्याही व्यवस्थित चिकटवून घेतल्या. हलक्या हाताने इथे प्रेस करून घ्यायच्या आहेत. खूप छान असा मिनी समोसा तयार झालेला आहे. मिनी समोसे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसराही समोसा त्याच पद्धतीने बनवून घेतला. सगळे समोसे तयार करत असताना त्याची पारी सुकू नये म्हणून त्यावर
सुती कापड टाकून झाकून ठेवले होते. तुम्ही पाहू शकता किती छान असे समोसे तयार झाले आहेत. समोसे तळण्यासाठी तेलही एका बाजूला गरम करत ठेवले होते. तेल साधारणच गरम केलेले आहे, जास्त गरम करायचे नाही, नाहीतर जास्त गरम तेलात समोसे सोडले तर समोस्यावर बबल्स येतात. समोसे एका बाजूने चांगले तळून झाल्यावरच आपल्याला ते फिरवून घ्यायचे आहेत. समोसे तळताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवली आहे. आता इथे दोन्ही बाजूने समोसे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. समोसे एकसारख्या रंगावरच तळून घेतले आहेत. समोस्यांना खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता ते झाऱ्यामध्ये पूर्ण तेल काढून निथळून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले. तसेच दुसरेही समोसे तळून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त असे मिनी समोसे तयार झालेले आहेत. इथे एक तोडूनही दाखवलेला आहे. हे समोसे थंड झाले तरीही खूप वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात आणि खायला तर खूपच छान लागतात. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.